राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे। गैया भी बोले राधे, बछड़ा भी बोले राधे। अरे कान्हा के मुरली से आवाज आई, राधे 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 राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे। याचबरोबर महाराज ग्रंथ महात्म्य पूर्ण झाला आणि आत्ताशी आपण पहिल्या स्कंदात प्रवेश करीत. आता इथून पुढे 12 स्कंद आपल्याला बघायचे. पहिल्या स्कंदामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करीत आहोत. हा पहिला स्कंद म्हणजे अधिकार स्कंद आहे. पहिला स्कंद म्हणजे अधिकार स्कंद आहे. याच्यामध्ये कुठल्या देवाच्या नावानं महाराज त्या ठिकाणी नमन केलेलं नाही, कारण देव पंचायतन आहेत. किती? 5 प्रकारचे देव आहेत. जर समजा गणपतीची प्रार्थना केली असती तर गणपतीचे जे भक्त गाणपत्य त्यांना वाटलं असतं हा गणपतीचाच ग्रंथ आहे. सूर्यनारायणाची प्रार्थना केली असती तर सौर सूर्यनारायणाचे भक्त त्यांना वाटलं असतं हा सौरांच्यासाठी ग्रंथ आहे. म्हणून कोणत्याच देवाचं त्या ठिकाणी मानवंदना न करता, कोणालाही त्या ठिकाणी वंदना करता आणि फक्त सत्यत्वाला त्या ठिकाणी वंदन केलं. सत्यम परम धीमई तद्वत या न्यायाप्रमाणे सत्य तत्वाला वंदन करून या ठिकाणी पहिल्या स्कंदाला त्या ठिकाणी सुरुवात होते. पहिला स्कंद म्हणजे अधिकार स्कंद आहे. पहिला स्कंद म्हणजे अधिकार स्कंद. याच्यामध्ये कथेचे प्रकार सांगितले आणि त्या कथेचे अधिकारी सांगितले. कथेचे प्रकार 3 आहेत. यज्ञांग कथा, लोककल्याण कथा आणि मोक्ष कथा, असे किती प्रकार आहेत? 3. परत सांगतो, यज्ञांग कथा, लोककल्याण कथा आणि मोक्ष कथा. किती आहेत? 3 प्रकारचे. आता या तिन्ही कथेचे अधिकारी वेगवेगळे आहेत. या तिन्ही कथेचे अधिकारी वेगवेगळे. यज्ञांग कथा आहे, या कथेचे अधिकारी सूतजी आणि शौनक ऋषी आहेत. सूतजी आणि शौनक ऋषी या कथेचे अधिकारी. त्यांना कनिष्ठ अधिकारी म्हटलं जातं. काय? कनिष्ठ म्हणजे लहान. बघा आता सूतजी आणि शौनक ऋषी कुलपती, तरी ते कनिष्ठ अधिकारी आहे. त्याच्यानंतर दुसरी कथा सांगितली लोककल्याण कथा. या कथेचे अधिकारी मध्यम अधिकारी आहे. एक आहे नारद आणि दुसरे व्यास. आता बघा व्यासाने एवढं सगळं केलं तरी व्यास मध्यम अधिकारी आहे. व्यास मध्यम अधिकारी आहे. त्याच्यानंतर मोक्ष कथा सांगितली. या कथेचे अधिकारी शुकदेव आणि राजा परीक्षिती. कोण आहे? शुकदेव आणि राजा परीक्षिती या मोक्ष कथेचे अधिकारी आहे आणि ते श्रेष्ठ अधिकारी. बघा आता परीक्षिती, राजन, शुकदेव हे श्रेष्ठ सांगितले. का श्रेष्ठ सांगितले माहिती आहे का? आता शौनक ऋषी, व्यासजी हे वयानं जरी मोठे असले परंतु एक भाव महत्त्वाचा आहे. श्रेष्ठ अधिकारी यांना का म्हटलं श्रेष्ठ? तर शुकदेव आणि राजा परीक्षिती या दोघांनी भगवंतानी आईच्या पोटात असतानाच दर्शन दिलं म्हणून श्रेष्ठ अधिकारी. दोघांनाही आईच्या गर्भामध्ये असतानाच दोघांना देवानं दर्शन दिलं म्हणून श्रेष्ठ अधिकारी आहेत. म्हणून श्रेष्ठ आहेत. आणि ही असणारी कथा. या कथेमध्ये आता शौनक ऋषी सूतजींना प्रश्न विचारतायत. त्यांनी विचारले 6 प्रश्न. किती? 6 प्रश्न. काय काय प्रश्न विचारले? पहिला प्रश्न विचारला किम श्रेय. दुसरा प्रश्न विचारला के शास्त्रसार. तिसरा प्रश्न विचारला भगवंताचे अवतार किती. चौथा प्रश्न विचारला भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय. 5वा प्रश्न विचारला भगवंताचं कार्य काय. आणि 6वा प्रश्न विचारला की धर्म कुणाला शरण गेला, की धर्म त्या ठिकाणी महाराज कुणाला शरण गेला किंवा आपण कुणाला शरण जावं, असे 6 प्रश्न त्या ठिकाणी विचारले. तर पहिला प्रश्न विचारला होता किम श्रेय. हा कशामध्ये श्रेय आहे? तर त्याचं उत्तर असं आहे कृष्ण भक्तीत परम श्रेय. कृष्णाची भक्ती करा याच्यातच तुमचं आमचं श्रेय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न आहे के शास्त्रसार. कुणाला शरण जावं? शास्त्र काय सांगतं शरण कुणाला जावं? तर देवाला शरण जा किंवा कृष्ण परमात्म्याला शरण जा.
जगद्गुरु तुकोबारानं सांगितलं, मनोनी शरण जावे सर्व व्हावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. किंवा मला वाटतं एक ओवी ज्ञानोबरायची एक ओवी मला आठवण ती, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार, आणि भव दुस्तर नदीचा हा असणारा परमात्मा त्याला शरण गेलं पाहिजे, कारण हेच जीवनाचं सार आहे. ज्ञानोबरायची ओवी आहे. चला आठवली म्हणजे सांगून जाईल. आता काय काय डोक्यात ठेवू, चला. हा, तिसरा प्रश्न विचारला, भगवंताचे अवतार किती? तिसरा प्रश्न विचारला, भगवंताचे अवतार किती? तर त्याचं उत्तर आहे 24 अवतार. किती अवतार आहेत? 24 अवतार. 24 अवतार त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये पहिला अवतार आहे शनक सनंदन सनातन आणि सनत कुमार, म्हणजे सनत कुमार हा पहिला अवतार आहे. दुसरा अवतार आहे महाराज वराह अवतार. तिसरा अवतार आहे नारद, देवर्षी नारद हा भगवंताचा अवतार आहे. चौथा अवतार आहे महाराज नरनारायण. पाचवा अवतार आहे कपिल मुनी. सहावा अवतार आहे दत्तात्रय भगवान. सहावा अवतार दत्तात्रय भगवान. सातवा अवतार यज्ञ अवतार. आठवा अवतार ऋषभदेव अवतार. नववा अवतार पृथु महाराज. नववा अवतार पृथु महाराज. दहावा अवतार मत्स्य अवतार. 11वा अवतार कश्यप अवतार. 12वा अवतार धन्वंतरी. 13वा अवतार मोहिनी. 14वा अवतार नरसिंह भगवान. 15वा अवतार वामन अवतार. 16वा अवतार परशुराम. 17वा अवतार व्यास, देवर्षी व्यास. 18वा अवतार राम अवतार. 19वा अवतार बलराम अवतार आणि 20वा अवतार कृष्ण अवतार. ज्याच्याकडे गेल्यानंतर 20वा मिळतो एका जनार्दनी श्रीकृष्ण 20वा. ज्याच्याकडे गेल्यानंतर 20वा मिळतो हा 20वा कृष्ण अवतार. 21वा अवतार बुद्ध. 22वा अवतार कलंकी. 23वा अवतार स्थूल आणि 24वा अवतार सूक्ष्म. या दोन अवताराला आणखीन दोन नाव आहे. 23वा अवतार हयग्रीव आणि 24वा अवतार हंस. अशा पद्धतीने 24 अवताराची कथा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चौथा प्रश्न विचारला, अवताराचं प्रयोजन काय? तर भक्ताचं रक्षण करणं आणि जे असणारे राक्षस आहे त्यांचं निर्दलन करणं हेच भगवंताचं कार्य आहे. हेच भगवंताचं कार्य. पाचवा प्रश्न विचारला होता, भगवंताचं कार्य काय? तर या सृष्टीची निर्मिती करणं, जेणे हे विश्व निर्मिले महर्षी ब्रह्मा संस्थापिले, हे काम कुणाचं आहे? हे काम भगवंताचं आहे. आणि 6वा प्रश्न विचारला की कुणाला धर्मंकम शरणगत, कुणाला शरण जावं? तर भागवत धर्माला शरण जावं. असे 6 प्रश्नाची उत्तर आपण पाहिली. आणि हे झाल्यानंतर पुन्हा 3 प्रश्न विचारले. पुन्हा 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला सूतजी, शौनक ऋषींनी सूतजींना परत प्रश्न विचारला. पहिला की व्यासांनी कुणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली? 1. नंबर 2, ब्रह्मज्ञानी शुकांना कथा ऐकण्याची काय गरज होती? नंबर 3, ऐन तारुण्यात परीक्षितीने राज्य सोडून गंगा तटावर जाऊन अनशन व्रत काय घेतलं? असे 3 प्रश्न विचारले. आणि या 3 प्रश्नाचं उत्तर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षपूर्वक ऐका, इकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न विचारला होता, व्यासांनी कुणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहूया. व्यास कोण आहेत? हे व्यास. व्यासांनी कुणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली? ऐका, असे प्रश्न लक्षात आले ना तर कथा कळते. प्रश्न काय? व्यासांनी कुणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली असं उत्तर आपण पाहतोय. पराशर नावाचे ऋषी होते. पराशर नगर जिल्ह्यामध्ये पारनेर गाव माहिती आहे तुम्हाला? तुम्ही ऐकलं असेल ना पारनेर. ही पारनेर नाव का पडलं माहिती आहे का? कारण ती भूमी म्हणजे पराशर ऋषींची भूमी होती. कुणाची होती? पराशर ऋषींची ती भूमी होती, म्हणून त्याला पारनेर नाव पडलं. पराशर ऋषींची भूमी अपभ्रंश झाला आणि पारनेर नाव पडलं. ती असणारी भूमी, त्या ठिकाणी पराशर ऋषी होते. दररोज गंगेच्या पलीकडे येण्या जाण्याकरता एक नावाडी त्या ठिकाणी राहत असे. एक दिवस काय झालं,
पराशर ऋषीला नदीच्या पलीकडे जायचं होतं म्हणून नदीच्या कडेला गेले. पण नेहमीप्रमाणे तिथं जो नावाडी असतो ना, कोळी, नाव वळवण्याकरता, तो कोळी तिथं दिसत नव्हता, नावाडी दिसत नव्हता. पण त्यांनी इकडं तिकडं पाहिलं. त्याच असणाऱ्या झाडाखाली एक सुंदर असणारी स्त्री, एक सुंदर असणारी कुमारिका मुलगी त्यांनी पाहिली. पराशर ऋषी तिच्याकडे गेले. म्हणले बा, तिला विचारलं, म्हणले बाई कोण ग तू, तुला मी पहिल्यांदाच पाहिलं. तिने सांगितलं, मी हे जे नावाडीत ना, जे नाव वळवतात, पलीकडे घेऊन जातात लोकांना, त्यांना इकडे घेऊन येतात, नेणं आणं ज्यांच्याकडे, त्यांची मी मुलगी आहे म्हणले. म्हणजे काय इथं त्या ठिकाणी काय झालं म्हटले, माझे वडील बाहेरगावी गेले म्हणून आज प्रवाशांना तिकडं नेण्याचं आणि आणण्याचं काम माझ्याकडे आहे. मग तुम्हाला जर पहिलं तीरावर यायचं असेल तर मी तुमची सेवा करू शकते, माझं ते काम आहे. तिला विचारलं, तुझं नाव काय? तिने सांगितलं, माझं नाव सत्यवती. काय नाव सांगितलं? सत्यवती. त्या सत्यवतीला आणखीन 2 नाव आहे. तुम्ही भागवत ऐकलेलं याच्या आधी? ज्याने ऐकलं असेल त्यांनी एखाद्यानं सांगा बरं अजून कोणते नाव होते. मग तुमचं किती लक्षात राहतं हे मला कळलं. ठीक आहे, मी सांगतो, ऐका. एक नाव होतं सत्यवती, दुसरं नाव होतं मराठीला मत्स्यगंधा. मत्स्यगंधा म्हणजे ती कोळ्याची मुलगी होती आणि तिच्या अंगाचा माशाचा वास येत होता म्हणून तिला दुसरं नाव पडलं मत्स्यगंधा. आणि माशाचा वास वाईट असतो म्हणून तिला तिसरं नाव पडलं दुर्गंधा. 3 नावं, सत्यवती, मत्स्यगंधा आणि दुर्गंधा, असे 3 नावं तिला. आता ती सत्यवती कुमारिका होती, उपवर झालेली होती, लग्नाच्या वयात आली होती, पण कुमारिका होती. तिनं महाराज पराशर ऋषींना नावेमध्ये बसवलं. पराशर ऋषी म्हणजे वयस्कर आहे, पांढरी दाढी, पांढऱ्या जटा आहे, वयस्कर, किती काही म्हातारी झालेले आहेत. आणि पराशर ऋषीला तिनं नावेमध्ये बसवलं आणि नाव वळवायला सुरुवात केली. नाव वळवत असताना बरोबर मध्यभागी नाव पोहोचली, पाण्याच्या मध्यभागी नाव पोहोचली आणि पराशर ऋषीचा काम जागा झाला. मध्यवर्ती ती नाव गेली आणि पराशर ऋषीचा काम जागा झाला. आणि त्या मुलीकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर काम वासनेनं तिच्याकडे पाहत असताना बोलू लागले. म्हणले काय कोणास ठाऊक मला माहीत नाही, म्हटले मी एवढा तपस्वी असताना तुझ्याकडे पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणात काम जागा झाला, माझी इच्छा पूर्ण कर म्हणले. कुमारिका होती सत्यवती, घाबरली. ते घाबरली आणि बोलू लागली, महाराज अहो तुम्ही वयोवृद्ध आहात, तुम्ही तपवृद्ध आहात. पराशर ऋषी बोलले, हे मला सगळं कळतंय, अरे मी तपस्वी आहे, पण काय कुणास ठाऊक म्हणले माझ्या मनात कसं काय हा भाव तयार झाला मला माहीत नाही, कदाचित ही भगवंताचीच लीला असावी म्हणून माझी इच्छा पूर्ण करते. म्हणले अहो तुम्ही म्हातारी आहात, वयोवृद्ध आहात. असं म्हणल्याबरोबर तप सामर्थ्यानं वयोवृद्ध होते ना, लगेच तरुण झाले, लगेच तरुण झाले. आता त्या ठिकाणी वाट शोधू लागले. आता काय करू म्हणले, अहो आपण गंगेच्या पाण्यात आहोत, ही नाव पाण्यामध्ये आहे. अरे तपसामर्थ्यानं ती नाव पाण्याच्या वर त्या ठिकाणी तरंगली, तपसामर्थ्यानं पाण्याच्या वर तरंगली. आता मात्र व्याकुळ झाली, आता काय करू ती विचार करू लागली. सत्यवती म्हणू लागली, अहो आता दिवस आहे, दिवस आहे, दिवसा असं कृत्य चांगलं नाही. असा हात केल्याबरोबर सूर्यच झाकून टाकला, अंधार पडला. आता गडबडली सत्यवती, गडबडली. आता काय करू, आता काय करू. पुन्हा बोलू लागली, अहो मी कुमारिका आहे, हो मी कुमारिका आहे. असं म्हटल्यानंतर पराशर ऋषी म्हणले, हे बघ मुली, तू कुमारिका आहे हे मला कळतं, पण ही भगवंताची लीला असली पाहिजे, काळजी करू नको, काळजी करू नको. तुझं कौमार्य तुला परत देईल म्हणले. काय म्हणले? माझी इच्छा पूर्ण कर, तुझं कौमार्य मी परत देईल. असा मनामध्ये संकल्प त्या ठिकाणी केला. आणि पराशर ऋषीनं नुसतं संकल्प केला तर 9 क्षणामध्ये गर्भवती झाली आणि 10व्या क्षणाला प्रसूत झाली. तिथंच जागेवर, क्षणात, काही क्षणातच 9 क्षणामध्ये यांच्या संकल्पनेतून ती सत्यवती गर्भवती झाली आणि 10व्या क्षणाला प्रसूत झाली. 10 क्षणातच तिला मुलगा झाला. तो मुलगा 12 वर्षाचा जन्माला आला. किती वर्षाचा? 12 वर्षाची मूर्ती, 12 वर्षाचा मुलगा जन्माला आला. त्याच वेळेला व्यासाने विचारलं त्याला, मुलाला, ए बाळा, अरे आता जन्माला आला, मग काय करणार तू? इथं आईजवळ थांबणार का माझ्याबरोबर येणार?
ते दुसरे तिसरे कोणी नसून तो साक्षात भगवंताचा अवतार पराशर ऋषीचा मुलगा जो झाला त्यात दुसरा तिसरा कोणी नसून देवात भगवंताचा अवतार, त्यांचं नाव होतं व्यास. त्यांचं नाव होतं व्यास. व्यासदेव भगवान की जय. व्यासांचा जन्म झाला. व्यासांचा जन्म झाला आणि मग आईला पराशर ऋषीने व्यासाने विचारलं, म्हणले बाळा अरे तू इथं थांबणार का माझ्याबरोबर येणार? व्यासाने विचार केला, मी जर आईबरोबर थांबलो ना तर हिच्याबरोबर मला आयुष्यभर मासेच पकडावं लागतील म्हणले, कारण हीच कोळ्याची मुलगी मासे पकडती म्हणले. हिच्याबरोबर राहिलो तर मला मासेच पकडावं लागतील, पण माझ्या बापाबरोबर माझ्या वडिलाबरोबर जर गेलो तर मला तत्वज्ञान शिकता येईल. मग बाबा मला तुमच्याबरोबर यायचं. सत्यवती रडू लागली, ए बाळा अरे आत्ताच जन्माला आला आणि मला सोडून निघालास. व्यासाने सांगितलं, आई काळजी करू नको, मला बाबाबरोबर जाऊ दे, पण आई तुला वचन देतो ज्या वेळेला तू माझा नुसतं श्रवण करशील, माझं नुसतं स्मरण करशील तरी वायू वेगानं तुझ्याजवळ येईल, पण आता मला या ठिकाणून जाऊ दे. असं म्हणून व्यासजी निघाले आणि पराशर ऋषीने महाराज पुन्हा एकदा ते असणाऱ्या सत्यवतीचं कौमार्य तिला परत माघारी दिलं. पुन्हा ती असणारी कुमारिका झाली आणि व्यासजी गेले कुठं? वनात वडिलांबरोबर निघून. आणि गेल्यानंतर व्यासांनी तत्वज्ञान श्रवण केलं. तत्वज्ञान श्रवण केलं, एक वेद तयार केला आणि त्या वेदाचे पुन्हा 4 भाग तयार केले. कुणी? व्यास. तुम्ही ऐकतायत ना रे? ऐकतात ना? हां. व्यासांनी पुन्हा एका वेदाचे 4 भाग तयार केले. 4 वेद तयार झाले. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे 4 वेद. एका वेदाचे 4 भाग केले आणि व्यासांनी ते आपल्या शिष्यांना वाटून दिले. 4 शिष्य होते. ऋग्वेद पहिल्या नावाच्या शिष्याला दिला, त्याचबरोबर सामवेद जैमिनी नावाच्या शिष्याला दिला, यजुर्वेद वैशंपायन नावाच्या शिष्याला दिला आणि अथर्ववेद अंगिरा नावाच्या शिष्याला दिला. आणि हे सगळ्यांना वाटून दिले आणि इतिहास पुराण लिहायला सुरुवात केली. व्यासांनी काय केलं? इतिहास पुराण लिहायला सुरुवात केली. आता इतिहास पुराण लिहायचे, पण ते म्हणे आता सगळं खरं आहे बा, आता एवढं सगळं लिहायचंय आणि मग आता माझं थोडंसं वय वाढलं. मग व्यासजी विचार करू लागले, मी लिहिल कसं म्हणले, हे माझ्याच्याने कसं लिहिणं होईल? ते म्हणे आता एक करता येईल बा, याच्याकरता कोणीतरी लेखक पाहिला पाहिजे. लेखक म्हणजे रायटर. लेखक म्हणजे रायटर. मग याच्याकरता एक लेखक पाहिला पाहिजे. मग विचार केला, याच्याकरता बुद्धिवान लेखक कोण असू शकतो? लगेच मनामध्ये विचार आला, एकच बुद्धिमान व्यक्ती, ती म्हणजे गणराया गणपती. मग गणपतीच याचं लिखाण करू शकतात. लगेच गेले व्यासजी कुणाकडं? भगवान भोले बाबाकडं. भगवान शंकराकडे गेले आणि भगवान भोले बाबाला म्हणले, भोले बाबा तुमचा जो 2 नंबरचा मुलगा आहे ना गणेश, मला त्याची गरज आहे. मला ग्रंथ लिहायचे, मी सांगायचं काम करील आणि त्यांनी लिहायचं काम करायचं, अशी माझी इच्छा आहे. मग तुमचा मुलगा मला द्याल का? भगवान शंकर म्हणले, माझं काय म्हणणं नाही बा, कारण मुलं आता मोठी झाली का ती बापाचं ऐकत नसतात. मग कळतं ना तुम्हाला? समजणे वालों को इशारा काफी. कळाला तुम्हाला? ते म्हटले आता मुलं मोठे झाल्यानंतर ते काय बापाचं ऐकत असतात का? मग तुम्हीच जा म्हणले त्यांच्याकडं आणि ते येतात का काय त्यांना विचारा, माझं काही हरकत नाही. असं म्हणून व्यासजी गेले गणपती बाप्पाकडं आणि गणपती बाप्पाला म्हणले, गणपती बाप्पा फार मोठं काम करायचे, पुराणं लिहायचे. मग ते पुराणं लिहिण्याकरता, तुम्ही लिहिण्याकरता आम्हाला मदत करावी अशी माझी इच्छा आहे. गणपती बाप्पाने व्यासांकडे पाहिलं, म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही, येतो ना म्हटले लिहायला, पण माझी एक अट आहे म्हणले. म्हणले काय? तुम्ही जे पुराण लिहायला मला सांगतात, तुम्ही जो श्लोक मला सांगणार आहे ते सगळे श्लोक तुम्ही नॉन स्टॉप सांगायचे म्हणले. मध्ये आड घालायचं नाही आणि तुम्ही थांबायचं नाही, मी पण थांबणार नाही. तुम्ही जर मध्ये सांगता सांगता थांबले तर मी हे सगळं तुमच्याकडे ठेवून पेन वगैरे सगळं ठेवीन, निघून जाईल म्हणले मी. आता ते व्यास आहेत महाराज, व्यासही हुशार होते. व्यास म्हणले असे, तुमची आठ मला मान्य आहे, पण माझी सुद्धा एक आठ आहे म्हणले. व्यासांनी एक आठ टाकली. काय? म्हणले मी तुम्हाला जो श्लोक सांगणार आहे ना गणराया, तुम्ही त्या श्लोकाचा अर्थ अगोदर मनातले मनात तयार करायचा आणि मग तो श्लोक कागदावर लिहायचा.
ते म्हणले ठीक आहे. व्हायचं काय? यांनी एक श्लोक सांगितला का व्यासांनी, गणपती बाप्पाला त्याचा अर्थ अगोदर मनात करावा लागायचा आणि मग तो लिहावा लागायचा. तोपर्यंत व्यास दुसरा श्लोक आठवून ठेवायचे. असं करता करता 1,00,000 श्लोक लिहून झाले. असे 1,00,000 श्लोक त्या ठिकाणी लिहून झाले. 1,25,000 श्लोक लिहून झाले. 1,25,000. त्याच्यामध्ये 25,000 जे श्लोक आणि त्याचा एक ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव आहे हरिवंश पुराण. असे 1,25,000 श्लोक लिहून झाले. आणि मग लिहिता लिहिता गणपती थकले. तुम्ही ऐकतायत ना? लिहिता लिहिता गणपती बाप्पा दमले, गणपती बाप्पा थकले. असे बारीक डोळे केले गणपतीनं आणि किलकिल्या नजरेनं व्यासांकडे पाहायला लागले. म्हणले, ओ व्यासजी, अरे क्या बच्चे की जान लोगे क्या? म्हणले, काय मारता का? म्हणले, मला 1,25,000 श्लोक लिहून झाले. तुम्ही सांगताच मी लिहितोच, तुम्ही सांगताच मी लिहितोच. मग अरे जरा दमलोय म्हणले, मी थकलोय. व्यासजी म्हणले, मग काय करायचं? थोडी विश्रांती द्या ना म्हणले. काय म्हणले? थोडी विश्रांती द्या ना म्हणले. व्यासजी म्हणले, ठीक आहे, विश्रांती पाहिजे. दिली. किती दिवसाची पाहिजे? गणपती बाप्पाने विचार केला. म्हणले, द्या 10 दिवसाची. किती दिवसाची? तुम्ही ऐकतायत ना? गणपती बाप्पाला विश्रांती दिली 10 दिवसाची. आणि मग त्या विश्रांती करता गणपती बाप्पा आपल्याकडे येत असतात. चतुर्थी ते चतुर्दशी 10 दिवस. फक्त झालं काय, त्या 10 दिवसाचा एक उत्सव व्हावा म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. तशी ती 10 दिवसाची गणपतीची विश्रांती व्यासाने दिलेली. आता इथं बसल्यापैकी मला खरं सांगा, तुम्ही गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवस विश्रांतीला येतात, खरं सांगा इमानदारीनं, आपण त्याला विश्रांती करून देतो? हा, देतो? तुमच्या इथं असतो का गणपती? ह्या तुमच्या इथं असतो का? असतो ना? कसं काय? व्यवस्थित आहे ना? अरे आपण कुठं गणपतीला विश्रांती देतो? कायम त्याच्या पुढं मारा दणका चालू असतो. धनानंग 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 धना चालूच राहतं ना. मार त्याला केव्हा आपण विश्रांती करून देतो? आता तुमच्याकडं काय आहे मला माहीत नाही, पण आमच्या ग्रामीण भागात मंडळाचे मंडळ आहे गणपती बाप्पाचे. आणि 10 दिवस गणपती येतात ना आमच्याकडं. अरे असे कसे पोथी पुराणं चालतात तुम्हाला काय सांगू. त्या गणपतीच्या मागं बी गणपतीच्या पोथी पुराण कळतं तुम्हाला? हा, बरं पोथी काय नवनाथाची नाही, मग 52 नाथाची पोथी. 52 नाथ. बरं ते पोथी वाचणारे काय साधे असतात का महाराज? पोथी पुराण बंदच नाही, फक्त वाचणारे बदलत येत वेळेनुसार. 52 नाथ माहिती ना तुम्हाला? 52 नाथ. त्याच्यामध्ये एक गुलाम राहतो, एक राणी राहती, एक बादशाह राहतो आणि एक यक्का राहतो. आता कळलं ना तुम्हाला? 52 नाथ. अशी रपटून पोथी चालायची. काय गणपतीला विश्रांती मला सांगा बरं तुम्ही? 10 दिवसाची विश्रांती गणपती बाप्पाला दिली. गणपती बाप्पाला 10 दिवसाची विश्रांती त्या ठिकाणी मिळाली. आणि आता पुढे मला 17 पुराण लिहून झाले. 1,25,000 श्लोक लिहून झाले. 17 पुराण लिहून झाले. आता 17 पुराण लिहिले, पण तरीही व्यासांना समाधानच वाटेला. कारण कथा सांगत असताना ज्यावेळेला तुम्हाला जर कळली तर मला समाधान वाटेल. बरोबर आहे की नाही? नाही तर अन्यथा मी नुसतं बडबड करतो आणि तुम्ही नुसते पाहिजे माझ्या तोंडाकडं. उपयोग नाही त्याचा काही, कळायलाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? तसं यांनी ग्रंथ लिहिले पण समाधानच मिळेना. ग्रंथ लिहिले पण समाधानच मिळेना. आता काय केलं पाहिजे? बसले खिन्न अवस्थेमध्ये. शम्यप्रास नावाचा आश्रम आहे व्यासांचा. हा, शम्यप्रास नावाचा आश्रम आहे. आणि या आश्रमामध्ये बसले जाऊन चिंता. तेवढ्यात नारदजी तिथे आले. तेवढ्यात नारदजी तिथे आले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण
श्रीमन्नारायण नारायण ताली बजाव टाली भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 जय हो नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 भगवान की जय. शम्यप्रसाश्रमामध्ये व्यासजी बसलेले असतानाच खिन्न अवस्थेत बसले, तेवढ्यात नारदजी तिथं आले आणि नारदांनी विचारलं, महाराज काव म्हणले तुम्ही चिंतातूर या ठिकाणी बसलात म्हटले, खिन्न दिसतात म्हटले. त्याच वेळेला व्यासजी बोलू लागले, म्हणले महाराज अहो मी एवढे ग्रंथ लिहिले ना म्हटले, मी एवढे ग्रंथ लिहिले तरी मला समाधान नाही. ऐका ना मायबाप, तुमचे डोळे जरी इकडं असले ना पण ते माझ्याकडे ठेवा. हां ते माझ्याकडे ठेवा. फार गोड कथा आहे महाराज, एवढी सुंदर कथा आहे, ऐका, फार गोड आहे. नारदजी विचारू लागले, महाराज का खिन्न अवस्थेत बसलाय? त्यावेळेला सांगू लागले, महाराज अहो एवढे ग्रंथ मी या ठिकाणी लिहिले तरी मला समाधान नाही. व्यासजी बोलू लागले. नारदजी म्हणले, महाराज असं आहे, तुम्ही आत्तापर्यंत सगळे ज्ञानप्रधान ग्रंथ लिहिले ना म्हणले, मग अहो एखादा तरी भक्तिप्रधान ग्रंथ लिहून बघा ना, बघा किती समाधान मिळतं म्हणले. व्यासजी बोलू लागले, अहो नारदजी ज्ञानप्रधान ग्रंथ लिहिणं सोपं आहे हो, पण भक्तिप्रधान ग्रंथ लिहिणं काय सोपं आहे म्हटले. हां भक्तिप्रधान ग्रंथ लिहिणं काय सोपं आहे? नारदजी म्हणले का जमणार नाही? नारदजी म्हणले का जमणार नाही? म्हणजे असं कसं काय बोलू शकता म्हणले तुम्ही? मग का जमणार नाही? अरे जर तुमच्या समोर मी नारद उभा आहे ना, मी नारद, अरे जर दाशी पुत्राचा नारद होऊ शकतो तर तुम्ही भक्तिप्रधान ग्रंथ का लिहू शकणार नाही म्हटले. असं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. आणि मग नारदजी बोलू लागले, हे बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो म्हणले, माझं स्वतःचं आत्मचरित्र सांगतो. आणि नारदानी आपलं स्वतःचं चरित्र सांगायला सुरुवात केली. नारदजी बोलू लागले, महाराज मी दासीपुत्र होतो, मी लहान होतो आणि मी लहान असतानाच माझे वडील त्या ठिकाणी निघून गेले. माझ्या आईनं माझा सांभाळ करावा, आईनं धुणे भांडे करावे, जे मिळेल त्या ठिकाणी घेऊन यावं आणि ते असणार अर्धा आई आणि मी खाऊ त्या ठिकाणी आम्ही खात होतो आणि उपजीविका करत होतो. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची, माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची. एकदा काय झालं, आमच्या गावामध्ये काही साधू संत मंडळी आले चातुर्मास करण्याकरता. चातुर्मास कळतोय ना तुम्हाला? आमच्या गावामध्ये चातुर्मास करण्याकरता काही संत मंडळी त्या ठिकाणी आले. मग माझी आई मला त्या संतांकडे घेऊन गेली. नारदजी स्वतःचं चरित्र सांगतायत. माझी आई तिथं मला घेऊन गेली आणि गेल्यानंतर त्या साधू संतांच्या समोर आईनं म्हणावं, महाराज चातुर्मासाकरता आपण या ठिकाणी आलेला आहात, मला वाटतं मी तुमची सेवा या ठिकाणी करावी. मला कोण नाही हो, मला कोण नाही, माझे पती नाही, मला एवढाच एक छोटा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या असणारी मला सर्वांची सेवा मला करावी. काही जे काम तुम्ही मला सांगाल ते मी करल. त्या साधू संतांनी सांगितलं, बाई आमच्याबरोबर काही साध्वी पण आलेल्या आहेत, त्यांना विचार, तुम्हाला जर काही गरज, तुम्हाला जर काम करण्याकरता कोणी पाहिजे असेल तर तो खुशाल राहा, आमचं काय म्हणणं नाही. असं म्हणून महाराज त्या छोट्याशा मुलाची आई त्या साध्वीकडे गेली आणि म्हटले, मला जे काम तुम्ही द्याल ते काम मी करील, पण 4 महिने कमीत कमी चातुर्मासापर्यंत मला तुमची सेवा करू द्या. असं म्हणून त्या ठिकाणी महाराज त्या छोट्याशा मुलाची आई राहू लागली. दिवसभर महाराज त्या गोठ्यामध्ये गायींची सेवा करावी, संध्याकाळी त्या साध्वींची सेवा करावी, अशा पद्धतीनं जीवन त्या ठिकाणी जगू लागले. हा छोटासा बाळ होता ना,
हा छोटासा बाळ नेहमी महाराज त्या साधू संतांच्या घोळक्यामध्ये असायचा. सकाळ झाली, पूजाविधी उरकला का त्यातले एक साधू महाराज त्या व्यासपीठावरती बसायचे, बाकीचे सगळे साधू समोर बसायचे. आणि व्यासपीठावर बसणारे जे संत होते ते रोज त्या ठिकाणी कृष्ण कथा सांगायचे. हा छोटासा मुलगा ती कथा ऐकण्याकरता जाऊन उभा राहिला कडेला, आणि ती कथा तो ऐकत होता. छोटासा असणारा कन्हैया, या कन्हैयानं आईच्या समोर बोलावं, आई अगं माझे सगळे मित्र त्या ठिकाणी गायी चारण्याकरता जातात, मलाही गायी चारायला जायचंय. छोट्याशा असणाऱ्या कन्हैयाचं बोलणं ऐकल्यानंतर त्या असणाऱ्या यशोदामाईनं लहान लहान वासरं सोडून द्यावी आणि माझ्या कन्हैयानं ती वासरं त्या ठिकाणी महाराज रानात घेऊन जावी. साधू संत त्याचं वर्णन करतात. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. हे सर्व तो छोटासा बाळ त्या साधू संतांचा ऐकतो. ती कथा सांगत होते ना. छोटासा असणारा कन्हैया जो अवताराला आला आणि आल्यानंतर त्या लीला महाराजच्या ठिकाणी ते साधू संत त्या सर्वांच्या असणाऱ्या समोर सांगू लागले. किती लहान असणारा कन्हैया गाई घेऊन वनामध्ये गेला. हे आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. अरे आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. सर्वजण टाळी वाजवून मजा म्हणा. गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी 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 छोटे रे छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. जय हो. छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. अरे छोटो सो मेरो मदन गोपाल. गोपाल कृष्ण भगवान की जय. तो छोटासा बालक त्या सर्वांमध्ये बसून, त्याला कुणी पुढंच येऊ देत नव्हतं, तो मागे उभा राहून बसून त्या ठिकाणी कथा ऐकू लागला. विचार करू लागला, अरे कोण असेल बरं एवढा छोटासा असणारा कन्हैया, ज्याला कन्हैया म्हणतात. त्याचं वर्णन त्या ठिकाणी ऐकू लागला. कसा आहे कन्हैया? अरे ज्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे, ज्याची सिंहासारखी लवचिक कंबर आहे, ज्याचे कुंजरू फुलासारखे होठ आहे, ज्याची रत्नाची ओळी ठेवल्यासारखे दात आहे, ज्याचं कपाळ उंच आहे, ज्याचे कुरुळे केस आहे, आणि त्या कुरुळे केसावरती ज्यानं मोर मुकुट परिधान केलेला असणारा सुंदर असणारा कन्हैया कोण असेल बरं? असा विचार त्या ठिकाणी महाराज ते छोटंसं बाळ करत होतं. आणि त्याला ती कथा हवीशी वाटली. अरे ती कथा मला ऐकायची, पण दुरून नाही, मग जवळ जाऊन ऐकायची. याकरता तो मुलगा थोडासा पुढे निघाला. ते बाकीचे लोक त्याला पुढेच जाऊ देणार, बाकीचे लोक पुढेच जाऊन देणार. तेवढ्यात त्या व्यासपीठावरच्या महाराजांनी पाहिलं. येऊ द्या त्या बाळाला माझ्या समोर येऊ द्या. सर्वांनी त्यांना रस्ता दिला. महाराज ते छोटंसं बाळ पळत 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 व्यासपीठावर आलं. आणि आल्यानंतर त्या महाराजांनी विचारलं, बाळ तुझं नाव काय रे? म्हणले, तुझं नाव काय असं विचारलं. त्या छोट्याशा बाळानं सांगावं, बाबा माझी आई वाटेल ते त्या ठिकाणी गावामध्ये काम करते, मला वडील नाही हो, मला वडील नाही, माझी आई वाटेल ते त्या ठिकाणी काम करते. आजही माझी आई इथं सेवा करण्याकरता आली आणि मी तिच्याबरोबर आलेलो आहे. बाबा मला सर्वच जण दासीपुत्र म्हणतात हो, मला कुणीच नाव त्या ठिकाणी दिलेलं नाही. मला सर्वजण दासीपुत्र म्हणतात. हे सगळं मला त्या महाराजांनी ऐकलं. त्या बाळाला जवळ घेतलं. म्हणले, बाळा तू रोज कथा ऐकतोय? म्हणले, हो ना बाबा,
फार सुंदर त्या ठिकाणी कथा तुम्ही सांगतात. कोण आहे कृष्ण? मला त्याची कथा त्या ठिकाणी संपूर्ण ऐकायची, तुमच्या जवळ बसून ऐकायची. असं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. आणि मग मात्र त्या महाराजांनी सांगितलं, ठीक आहे तुला बसायला इथं जागा देतो, पण ऐक बाळा, तुला सर्वजण दासीपुत्र म्हणतात ना, मग आज तुला मी एक नाव देतो म्हटले. आजपासून तुझं नाव रामदास. काय सांगितलं? आजपासून तुझं नाव रामदास. मग त्या छोट्याशा मुलाला नाव मिळाला रामदास. कुणी त्या ठिकाणी नाव द्यायचं रामदास, अरे इकडे रामदास, हे काम कर ते काम कर. रामदासला आनंद झाला, त्याला नाव मिळालं ना. आता आनंद झाला. आणि नुसता आनंद तेवढ्याच गोष्टीनं झाला नाही, तर त्या महाराजांनी त्याला जवळ बोलावलं. आणि जवळ बोलावल्यानंतर त्याला वासुदेव मंत्र त्या ठिकाणी शिकवला. वासुदेव मंत्र त्या ठिकाणी शिकवला. ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नम संकर्षणाय च, असा मंत्र त्या ठिकाणी शिकवला. 5च वर्षाचं ना ते असणाऱ्या छोट्याशा बाळाचं, त्या रामदासाचं वय आहे. आणि तो बाळ आता रोज त्या ठिकाणी कथा ऐकू लागला, रममान झाला त्या कथेमध्ये. आणि एक दिवस महाराज चातुर्मास त्या साधू संतांचा पूर्ण झाला आणि आता ते जाण्याकरता निघावले. त्याच वेळेला हा छोटासा रामदास स्वामीजींच्या पुढे गेला. म्हटले, बाबा आता तुम्ही निघाला ना, मलाही तुमच्याबरोबर यायचं, मला भगवंताच्या गोड गोड कथा रोज ऐकायला मिळतील, मलाही तुमच्याबरोबर यायचं. ते स्वामीजी म्हणले, ठीक आहे बाळा, जा तुझ्या आईला विचारून ये. धावत धावत छोटासा रामदास आईकडे गेला. आई त्या बाबांबरोबर मलाही जायचं बरं, त्या बाबांबरोबर मलाही जायचं. आईनं त्या रामदासाच्या समोर काही नाही बोलली. म्हणले, ठीक आहे बाळा जा म्हटले. पण रामदास बाजूला गेल्यानंतर ती आई त्या स्वामीजींकडे गेली. म्हटली, महाराज तुम्हाला खरं सांगू, जो मुलगा तुमच्याबरोबर यायचं म्हणतोय ना, हा रामदास, त्याला भगवंताची कथा खूप आवडते. पण तुम्हाला सांगू का महाराज, अरे ऐन तारुण्यामध्ये असताना माझा पती मरण पावला. आज मला जगामध्ये कोणी नाही हो. तुम्हाला सांगू, आज या मुलाकडे पाहून मी जीवन जगते. हा मुलगा म्हणजे माझ्या म्हातारपणाची काठी. हाच जर मुलगा तुमच्याबरोबर गेला तर मी कुणा करता जगू? हाच मुलगा जर तुमच्याबरोबर गेला तर मी कुणा करता जगू? असं त्या ठिकाणी बोलले महाराज आणि निघून गेली. छोटासा रामदास महाराज धावत धावत स्वामीजींकडे गेला. मला यायचं, मी आईला विचारलं, मला यायचं, मी आईला विचारलं, बोलू लागला. त्या महाराजांनी महाराज छोट्याशा रामदासाला जवळ घेतलं. म्हणले, बाळा तुला खरं सांगू का, तुला आमच्याबरोबर येता येणार नाही रे. छोटासा रामदास रडू लागला. काय येता येणार नाही? अहो मला माझ्या कन्हैयाच्या कथा ऐकायच्या आहेत, मला माझ्या भगवंताचं भजन करायचं आहे, मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मी येणारच, मी येणारच. त्यावेळेला त्या महाराजांनी सांगितलं, अरे रामदास, ही जी तुझी आई आहे ना, ही आई फक्त आणि फक्त तुझ्याकरताच जीवन जगते रे बाळा. आज तू तिच्या म्हातारपणाची काठी आहे. त्या असणाऱ्या आईला सोडून तुला आमच्याबरोबर येता येणार नाही. त्या छोट्याशा बाळाला त्या ठिकाणी बोलू लागले रामदासला, अरे जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला आमच्याबरोबर येता येणार नाही. छोटासा रामदास त्या ठिकाणी रडू लागला. रामदास त्या ठिकाणी रडू लागला. का रडतोय माहिती का? कुणा करता रडतो? कुणा करता रडतो? देवा करता रडतो. देवाची कथा. अरे आपण सगळे संसारा करता रडणारी माणसं आहेत. हा छोटासा रामदास देवा करता रडू लागला. सांगितलं, जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला आमच्या बरोबर येणार नाही. काळजा धस्स झालं महाराज रामदासच्या. आणि काही क्षणामध्ये मनात विचार आला, अरे माझ्या भगवंताच्या कथेमध्ये मला ही आई अडचण आहे. मला कथा हिच्यामुळं ऐकता येत नाही, हिच्यामुळं मला या स्वामी बरोबर जाता येत नाही कथा ऐकण्याकरता. आणि मनामध्ये विचार करू लागला छोटासा रामदास, अरे माझी आई जर मरण पावली तर किती बरं होईल ना. छोटासा रामदास आहे 5 वर्षाचा, बोलू लागला, माझी ही जर आई मरण पावली तर किती बरं होईल ना, मला कथा ऐकता येतील. बघा, स्वतःची आई सुद्धा महाराज भक्तांना या भगवंताच्या प्रेमामध्ये अडचण त्या ठिकाणी चालत नाही. स्वतःची आई सुद्धा, ही आई जर मरण पावली तर किती बरं होईल असा विचार त्या ठिकाणी करू लागला. ते सगळी मंडळी निघाली महाराज.
हा छोटासा रामदास त्यांच्या पाठीमागं पळू लागला, रडू लागला, अरे मला येऊ द्या ना, मला येऊ द्या ना, मला भगवंताच्या कथा ऐकायच्या, मला येऊ द्या ना, असं त्या ठिकाणी बोलू लागला. काही क्षणामध्ये महाराजची संत मंडळी निघून गेली. रडत रडत हा असणारा छोटासा रामदास पुन्हा माघारी आला. पुन्हा माघारी आल्यानंतर आपल्या आईबरोबर त्याच ठिकाणी राहू लागला. गावामध्ये धुणं भांडं लोकांचं आईनं करायचं, जे काय मिळेल ना खायला ते दोघांनी थोडं थोडं त्या ठिकाणी खायचं. आनंदाने त्या ठिकाणी दोघं जण राहू लागले. एक दिवस हा छोटासा रामदास आपल्या मित्रांबरोबर खेळत होता. मित्रांबरोबर खेळत असताना अचानक कुणीतरी धावत त्या ठिकाणी आलं. अरे रामदास, अरे रामदास, तुझ्या आईला सर्पदंश झाला, अरे रामदास, तुझ्या आईला सर्पदंश झाला. धावत धावत त्या ठिकाणी मुलगा येतोय. सांगितलं, अरे तुझ्या आईला सर्पदंश झाला. खेळता खेळता असणारा छोटासा रामदास आई 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 करत धावत सुटला. पाहतो तो काय, त्याची आई जमिनीवरती कोसळलेली होती. सगळी गावातली लोक तिच्या कडेकडे उभी होती. तिच्या तोंडातून फेस आला होता. हा रामदास तिच्या जवळ गेला. जाऊपर्यंत महाराज त्याची आई गतप्राण झाली होती. छोट्याशा रामदासाची आई गतप्राण झालेली होती. आणि आता मात्र छोटासा रामदास तिच्या जवळ रडू लागला. आईजवळ त्या ठिकाणी रडू लागला. शेजारी बाया बापड्या सर्वांनी महाराज छोट्याशा रामदासाला सांभाळायला सुरुवात केली. पण कोण कोणाला कुठपर्यंत सांभाळणार आहे हो? कोण कोणाला कुठपर्यंत सांभाळणार आहे? कोणी सांगायचं, रामदास तुला लाडू खायला देते, माझं हे काम करशील. रामदास तुला पेढा खायला देते, तू हे काम करशील, हे काम करशील, ते काम करशील. लोक खायला द्यायचे पण काम करून घ्यायचे. क्षणाक्षणाला महाराज गेलेली आई रामदासाला आठवू लागली. महाराज क्षणाक्षणाला गेलेली आई रामदासाला आठवू लागली. विचार करू लागला, अरे माझी आई, तिनं जर कुणाकून सतकूर भाकर आणली तर त्या सतकूरमधली एक घास ती खायची आणि राहिलेली मला द्यायची. असंच असतं महाराज. जोपर्यंत जीवनामध्ये आई जिवंत आहे, जोपर्यंत जीवनामध्ये बाप जिवंत आहे ना महाराज, तोपर्यंत आईबापाची किंमत कळत नाही हो, नाही कळत. एकदा का जीवनातली आई गेली, जीवनातला बाप गेला, त्यावेळेला आईची बापाची किंमत कळत असते. तुम्हाला सांगू आई कशी असते? संस्कार करतात तिला आई म्हणतात. आई म्हणजे कपिला गाय असते, आई म्हणजे दुधावरची साय असते. अरे आपल्याला आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. ज्याची नाही ना मला त्याला विचार आई काय, ज्याला नाही ना त्याला विचार आई काय असते. आई ती आई असते. तुम्हाला सांगू, साने गुरुजींनी श्यामची आई सांगितली महाराज, पण साने गुरुजींनी श्यामचा बाबा नाही सांगितला. जेवढी आई प्रेमाची ना महाराज, तेवढा बाप प्रेमाचा लक्षपूर्वक आहे का? जेवढी आई प्रेमाची आहे ना, तुम्हाला सांगू, तुमच्यावर जर सगळ्यात जास्त प्रेम कोणी करत असेल तर तुमचा बाप आहे. कोण आहे? बाप. समाजाला बाप नाही कळाला महाराज, नाही कळाला बाप. जेवढी आई महत्वाची ना, तेवढा बाप सुद्धा महत्वाचा आहे. कसा असतो सांगू बाप? मुलगी जर लहानची मोठी होऊ लागली, ज्याला झोप येत नाही ना, त्याला बाप म्हणतात. माझ्या बाळीच्या लग्न करता 10 नाही 15 लाख रुपये खर्च करीन, पण माझ्या बाळीचं मी कल्याण करीन, ही ज्याच्या अंतकरणात आस असते ना, त्याला बाप म्हणतात. ह्या पाहुण्याला सांगत मुलगा बघा, त्या पाहुण्याला सांगत मुलगा बघा, चांगलं कुटुंब बघा, थाटामाटात माझ्या बाळीचं मला लग्न करायचं, ही ज्याच्या अंतकरणात आस असते ना, त्याला बाप म्हणतात. सुंदरपैकी महाराज लग्न करतो बाप मुलीचं, काबाड कष्ट करतो महाराज. याच्याकडून उसने आण, त्याच्याकडून उसने आण. तुम्हाला माहिती आहे का महाराज, बाप, अरे जिवंतपणी कठोर असणारा बाप, आपल्या समोर डोळ्यासमोर जो दिसतो ना बाप, तो बाप आपल्याला कठोर दिसतो. पण जर तुम्हाला तुमचा प्रेमळ बाप बघायचा असेल ना माय बाप, तुमचा बाप झोपलेला असावा रात्री, मध्यरात्री, काबाड कष्ट करतो त्याचं. अरे लेकराला मारा, तो फाटके कपडे कधी देणार नाही, कधी देणार नाही. फाटके फाटले तर लगेच नवे आणून देणार. पण तुम्हाला सांगू, तुम्हाला तुमचा बाप जर बघायचा असेल ना, मध्यरात्री गेल्यानंतर तो बाप झोपतो. रात्री मध्यरात्रीला उठा आणि मग कठोर दिसणारा जो बाप आहे ना, त्याचा निरागत चेहरा तुम्हाला रात्री झोपल्यानंतर कळेल. ज्याचे कपडे फाटलेत, ज्याचं बनियन फाटलंय,
तो बाप किती प्रेमळ हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर दिसल. अरे जो बाप आहे ना, बाप काबाड कष्ट करतो, मुलीचं लग्न थाटामाटात करतो, रात्रभर त्या स्वयंपाक्यावाल्याजवळ बसतो लग्नाच्या आदल्या दिवशी आणि सारखी त्याला विनवणी करत असतो, दादा दादा उद्याचे वराडी नाराज होता कामा नये, तुला जर काही कमी पडत असेल तर मला सांग बरं, पण स्वयंपाक चांगला झाला पाहिजे. रात्रभर त्या स्वयंपाक्यावाल्याजवळ बसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन लवकर आंघोळ करतो आणि मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ हात जोडून उभा राहतो. येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला म्हणतो, दादा जेवण करून जा बरं, दादा जेवण करून जा. हा बाप समाजाला कळाला नाही महाराज अजून. प्रत्येकाच्या समोर हात जोडतो. संध्याकाळी ज्या वेळेला मुलगी सासरी जायला निघते ना महाराज, ती मुलगी आईच्या गळ्यात पडून रडते, पण तिची नजर कुणाला तरी शोधत असते, ती आपल्या बापाला शोधत असते. त्यावेळेला तो बाप कुठंतरी आपल्या मित्राच्या गळ्यात पडून रडतो. का समोर येत नाही माहिती आहे? तो विचार करतो, माझ्या बाळीनं जर मला रडताना पाहिलं, अरे काही क्षणाकरता माझ्या बाळीला दुःख होईल, म्हणून तिच्या एका क्षणाच्या सुखाकरता तो बाप त्या मुलीच्या समोर येत नाही, ढसढसा रडतो. आणि मग ती मुलगी आपल्या बापाला दुरून पाहते, बाबा म्हणून दाबत सुटते आणि बापाच्या गळ्यात पडून रडते. हा बाप समाजाला कळाला नाही. बाप आपल्या मुलीला हाताशी धरतो, इकडं तिकडं पाहतो. तो कुणाला शोधतो माहितीये? तो त्या मुलीच्या सासूला शोधत असतो. त्या मुलीच्या सासूला शोधत असतो. ती सासू दुरून पाहिली, तिच्या जवळ मुलीला घेऊन जातो, तिच्या जवळ घेऊन जातो. अरे जो बाप आयुष्यभर महाराज राजासारखा जगला, जो आयुष्यभर बाप कुणाच्या समोर झुकला नाही, तोच बाप त्या मुलीच्या सासू समोर जाऊन उभा राहतो, खाली मान घालतो आणि त्या सासूला म्हणतो, सासूबाई माझ्या बाळीकून जर काही चुकलं तर माझ्या बाळीला पदरात घ्या. हा बाप अजून समाजाला कळाला नाही. अरे अशीच असते महाराज आई. आई आई म्हणजे कपिला गाय असते, आई म्हणजे दुधावरची साय असते. रात्रंदिवस आम्ही फिरतो महाराज. ही सगळी मंडळी या व्यासपीठावर बसली ना, रात्रंदिवस कधी 3ला, कधी 4ला, कधी 5ला घरी जातो महाराज. आणि ज्या वेळेला आमची गाडी दरवाजात जाते ना, त्यावेळेला सगळ्यात अगोदर दरवाजा उघडते, तिचं नाव आई असतं महाराज. दरवाजा उघडला, आपण जर तिला विचारलं तू झोपली नाही का, ती म्हणते अरे तुझी गाडीचा आवाज आला आणि मला जाग आली. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत तिला झोप येत नाही. हिला आई म्हणतात. संस्कार करते महाराज ती आई. एका सुभाषितकारानं सांगावा आई कशी असते. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळप त्या उन्हात, रख रख त्या रानात, तळप त्या उन्हात, रख रख त्या रानात,
राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या घामात, राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविल काट्याचे फास, आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाला आकार, आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवन आकार. नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर, नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया असावी जीवनभर, शीतल तुझी छाया असावी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये खूप आयुष्य जगेल, आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेल, आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवन आकार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार 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 नाही. हे शाळेतून घरी येताना ग आई, अग शाळेतून घरी येताना ग उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहतच फिरे तू ग, गल्लो गल्ली पाहतच फिरे तू ग, तुझ्या या प्रेमाची ओ, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झालीच नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अशी असते बाबा आई. तुम्हाला एक सांगू, आपल्या आईबाप जोपर्यंत जिवंत आहे ना मला, तोपर्यंत आईबापाची किंमत कळत नाही हो. जीवनातली आई, जीवनातला बाप निघून गेला ना महाराज, त्यावेळेला आईची आणि बापाची किंमत कळत असते. छोटासा रामदास रडू लागला, लोकच म्हणायचे रामदास हे काम कर तुला खायला देते, हे काम कर तुला खायला देते, असं त्या ठिकाणी बोलत होता. एक दिवस महाराज, एक दिवस विचार करू लागला, म्हणले आता असंच काम करावं लागतं. राग राग महाराज उत्तर दिशेला निघाला, उत्तर दिशा चालू लागला. चालता 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 महाराज भगवंताचं ध्यान करू लागला, कारण त्यांना ऐकलेलं होतं ना, देव कसायबर हा पीडम नटवर वपू कर्णो यो कर्णिकारम विभ्रद वासम कनिका कपिशम वैजयंतीचे माला पिवळा पित्तांबर नेसलेला परमात्मा, त्याचं तो ध्यान करू लागला. ध्यान करत असताना अचानकपणे भगवान त्याच्या समोर प्रगट झाले. भगवंतानं त्याच्याकडे पाहिलं, छोट्याशा रामदासकडं पाहिलं आणि पुन्हा अंतर्धान पाहिले, लगेच निघून गेले. आता भगवान त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर महाराज आता तो धावू लागला, आता धावू लागला, रडू लागला. धावता 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 महाराज आकाशवाणी झाली, अरे आता मी तुला पुन्हा दिसणार नाही, आता मी तुला पुन्हा दिसणार नाही, पण ऐक
तुझा पुढचा जन्म ब्रह्मदेवाच्या घरात होईल, त्यावेळेला तुला मी अखंड प्राप्त होईल असं म्हणले. तेवढ्यात दगडाला ठेस लागली, तो रामदास खाली पडला. पडल्याबरोबर गतप्राण झाला. आणि गतप्राण झाल्यानंतर तोच छोटासा रामदास पुढे ब्रह्मदेवाच्या घरी नारद म्हणून जन्माला आला. तो नारद म्हणून जन्माला आला. आणि मग नारदजी त्या ठिकाणी व्यासांना सांगू लागले, महाराज अरे साधू संतांच्या संगतीनं भगवंताच्या कृपेनं जर दाशीपुत्राचा नारद होऊ शकतो तर तुमच्यासारखा तर दाशीपुत्र त्या ठिकाणी तुमच्यासारखा एवढा ज्ञानी भक्तप्रधान ग्रंथ का लिहू शकणार नाही असा विचार त्या ठिकाणी करू लागले. आणि नारदजी त्या ठिकाणी महाराज निघून गेले. पण जात असताना नारदांनी व्यासांना प्रेरणा दिली. आणि नुसती प्रेरणा दिली नाही तर चतुर्श्लोकी भागवताचा परिचय करून दिला. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी आणि चतुर्श्लोकीचारी भागवत ही परंपरा नारदांनी त्या ठिकाणी महाराज व्यासांना सांगितली. मग आपला पहिला प्रश्न त्या ठिकाणी होता. काय प्रश्न होता तुमच्या राहिला देणार? 3 प्रश्नातून पहिला प्रश्न विचारला होता, व्यासांनी कुणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली? विचारला होता का प्रश्न? लिंक लावून घ्या ना जरा. विचारला होता का? त्या प्रश्नाचं उत्तर आहे, व्यासांनी कुणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली? तर व्यासांनी नारदाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि नारदजी त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर शम्याप्रस नावाच्या आश्रमाच्या समोर सरस्वती नावाची नदी, त्या नदीमध्ये जाऊन व्यासांनी नदीमध्ये व्यास गेले आणि स्नान करून बाहेर आले आणि ग्रंथाची निर्मिती करायला सुरुवात केली. आता ही ग्रंथाची निर्मिती झाल्यानंतर ग्रंथ तयार झाला, भागवत ग्रंथ तयार झाला. पण ते म्हटले एवढा मोठं भागवत आहे, हे आता कोणाला द्यायचं, हे कोणाला द्यायचं? त्याच वेळेला त्यांना त्यांच्या मुलाची आठवण झाली. मुलाचं नाव मुलाची आठवण झाली. त्या मुलाला आठवू लागले. कोण असेल बा म्हटले? मुलगा. तो मुलगा त्याची आठवण त्या ठिकाणी करू लागले. त्या मुलाचं नाव होतं शुक. मुलाचं नाव काय होतं? शुक. त्या मुलाची आठवण झाली. गोलोक धामामध्ये हे शुकाचार्य पोपटाच्या रूपाने राहत होते. पोपट माहिती तुम्हाला? मिठ्ठू, राघू, हा, ते पोपटाच्या रूपाने राहत होते शुकाचार्य. आणि राधाराणीच्या हातावर बसायचे. राधाराणी ही दीक्षा गुरु आहे शुकाचार्यांची. राधाराणीच्या हातावर बसायचे. आणि हातावर बसत असताना हातावर बसायचे तेवढ्यात राधाराणीने विचार केला. म्हटले अरे तुम्ही इकडं तिकडं पोपटाच्या रूपाने फिरतात. म्हणले अरे इथं हिंडण्यापेक्षा जा ना म्हटले मृत्यू लोकामध्ये जाण भगवंताच्या लीला लोकाला वर्णन करून सांगा ना म्हटले. हा, भगवंताच्या लीला वर्णन करून सांगा असं म्हटल्यानंतर शुकाचार्य निघाले. कोणाच्या सांगण्यावरून? मोठ्याने बोला. राधाराणीच्या सांगण्यावरून निघाले. आणि निघाले त्याच वेळेला महाराज पोपटाच्या रूपाने निघाले. आणि त्याच वेळेला झालं काय, भगवती पार्वती आणि भगवान शंकर हे दोघांचं संभाषण चालू होतं. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये मुंडक्याच्या माळा होत्या. काय होतं? मुंडक्याच्या माळा. पार्वतीने विचारलं, म्हणले का हो तुम्हाला फार दिवसाचं विचारेन म्हणते, आज विचारते. म्हणले का हो? म्हणले तुम्ही हे मुंडक्याच्या माळा का गळ्यात घालता? भगवान महादेव म्हणले अगं असं म्हणले भगवती तू राक्षस मारते. तू काय करते? राक्षस मारते. मग तू राक्षस मारते, तू निघून गेली, मग तुझी आठवण राहावी म्हणून मग मी काय करतो, त्या कोणत्या तरी राक्षसाचं एकाचं मुंडकं घेतो आणि तुझी आठवण राहावी म्हणून माझ्या गळ्यात घालतो. हां, असं त्या ठिकाणी बोलू लागले. पार्वती म्हणे अहो हे मी अनादिकालापासून करते म्हणले. ते म्हणले मी सुद्धा अनादिकालापासून करतोय म्हणले. ते म्हणे कसं काय? ते म्हणले मी अमर आहे. कोण म्हणलं? भगवान शंकर. ते म्हणले मी अमर आहे. आता नुसता अमर शब्द ऐकल्याबरोबर पार्वतीने विचारलं, म्हणले अमर म्हणजे काय आणि तुम्ही अमर कसे काय झाला म्हणले. ते बोलू लागले अगं मी अमर कथा ऐकतोय अनेक कालापासून महाराज. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही, तेव्हापासून हे सगळं मी ऐकतोय म्हणले. मी अमर आहे, मी अमर कथा ऐकल्यात म्हणले देवाच्या. आता असं म्हणल्याबरोबर पार्वती म्हणली मला सुद्धा अमर कथा ऐकायच्या. काय म्हणली?
मला सुद्धा अमरकथा ऐकायच्या, नाही तर बघा आता स्त्री हट्ट आहे महाराज, बायकोचा हट्ट लय कठीण. हा म्हणले मला सुद्धा अमरकथा ऐकायच्या. ते म्हणले अरे अमरकथा अशा लोकांतात नाही ऐकता येत, मग त्याच्याकरता एकांतात जावं लागतं. शांत चित्ताने माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगितलं? ह्या कथा एकांतात ऐकाव्या लागतात. म्हणले असे चार चौघात नाही. मग ते म्हटले मग एकांतात जावं लागल. ते म्हणले चला एकांतात पण मला कथा ऐकायची. म्हणले निघाले ना पार्वतीला घेऊन. कोण? भगवान महादेव. कशा करता? अमर कथा ऐकण्याकरता पार्वतीला घेऊन निघाले. हातामध्ये त्रिशूळ होता, नंदी होता, डमरू होतं. निघाले. जाता जाता सगळ्यात अगोदर नंदीला सोडून दिलं. कुणाला सोडून दिलं? नंदीला सोडून दिलं. आणखीन थोडे पुढे गेले, हातामध्ये त्रिशूळ होता ना, तो त्रिशूळ मध्येच ठेवून दिला. आणखीन थोडे पुढे गेले, हातात डमरू होता ना, तो डमरू तिथं ठेवून दिला आणि सरळ डोंगरावर जाऊन बसले. पार्वतीला कथा सांगत होते भगवान महादेव. पार्वती करायची. पण नेमकं काय झालं? कथा ऐकता ऐकता पार्वतीला झोप लागली. आता पार्वतीला झोप लागली. त्या अंड्यामध्ये बसलेले शुकाचार्य पाहतो. ते म्हणले अरे एवढी गोड कथा चालली म्हणले, आणि ही पार्वती झोपली नाही. हिनं हुंकार द्यायचा बंद केला तर पोले बाबा कथा सांगायचे बंद करतील. मग पार्वतीचा हुंकार बंद झाला आणि शुकाचार्यानं अंड्यातूनच हुं करायला सुरुवात केली आणि चाललंय कथा सांगायचं काम. भगवान महादेव सांगतात, शुकाचार्य ऐकतात. झाला असं सहज लक्ष गेलं भगवंताचं. कोणाकडं? पार्वतीकडं. पाहत होता पार्वती झोपली. अरे पार्वती झोपली, मग हुंकार कोण देत? इकडं तिकडं पाहिलं, लक्ष गेलं अंड्याकडं. अंड्यात हेमाशय होते पोपटाच्या रूपात. लाल डोळे केले महाराज भगवान महादेवानं. ते इतके गडबडले ना शुकाचार्य, त्या अंड्यातून लगेच पळायला सुरुवात केली. अंड्यातून निघाले, मागं पाहतात पुढं पाहतात, मागं पाहतात. ते घाबरले, लाल डोळे केले. ते म्हणले भगवान शंकर प्रलयकारी आपल्याला जाळून भस्मच करतील. मागं पाहायचे, पुढं पाहायचे, मागं पाहायचे. चिव करीत गेले. त्याच वेळेला व्यासांची एक पत्नी, तिचं नाव होतं वटिका. ती दरवाजात बसलेली होती. आणि बसता बसता महाराज दरवाजात बसता तिला जांबाई दिली. जांबाई आ केल्याबरोबर हे पोपटाच्या रूपानं आले तसेच तिच्या तोंडात डायरेक्ट पोटात. तुम्ही ऐकतात ना? तिकून आले डायरेक्ट तोंडातून तिच्या पोटात गेल्यानंतर महाराज व्यासांना कळलं आपली पत्नी गर्भवती आहे. व्यासांना कळालं आपली पत्नी गर्भवती आहे. पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. यवना श्री किती महिन्यात बाळंत होते? 9 महिन्यात. इकडं उलट झालं. बायको 10 महिने झाले तरी प्रसूत व्हायना, 2 वर्ष झाले तरी प्रसूत व्हायना, 4 वर्ष झाले तरी प्रसूत व्हायना, 10 वर्ष झाले तरी प्रसूत व्हायना. आता काय करावं म्हणले? मग आनंद जास्त वेळ टिकला नाही. अरे 11 वर्ष झाले तरी बायको त्या ठिकाणी प्रसूत व्हायना. आता काय करावं? व्यासांनी लगेच महाराज व्यासाला चिंता वाटू लागली. व्यास लगेच भगवंताकडे गेले. म्हणले देवा, अरे माझी बायको गर्भवती आहे. भगवान म्हणले मग चांगली गोष्ट आहे. अरे काय चांगली गोष्ट आहे? म्हणे अरे 12 वर्ष होत आले म्हणले तरी अजून बायको बाळत व्हायना. म्हणले काय करू? भगवान म्हणले काळजी करू नका, मी पाहतो. भगवंतानं सूक्ष्म रूप धारण केलं आणि तिच्या कानातून तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि गर्भामध्ये जाऊन त्याला सांगितलं व्यासाला, अरे बाबा, अरे मारतो का काय? म्हणले त्या बाईला 12 वर्ष होत आले, बाहेर ये ना म्हणले. व्यासजी म्हणले बाहेर येईल बाबा. शुकाचार्य म्हणले बाहेर येईल, पण तुझी माया लय कठीण आहे ना म्हणले. शुकाचार्य म्हणले तुझी माया कठीण आहे. देवानं सांगितलं तू काळजी करू नको, तू बाहेर ये, त्या मायेचं मी पाहतो. असं म्हणून शुकाचार्य जन्माला आले आणि 12 वर्ष पोटात राहिले. म्हणून 12 वर्षाचे होऊन आले. आणि आल्याबरोबर महाराज शुकाचार्य वनाच्या दिशेनं पळायला लागले. त्याच वेळेला महाराज व्यासाने आवाज दिला. आता आवाज कसा? जन्माला आल्यानंतर लेकराला नाव राहतं का हो? उपजाल्या बालकाशी नाव नाही तर पाशी ठेविल्या नावाशी ओ देत असे. आता त्या लेकराला नाव नव्हतं, जन्माला आला आणि असंच पळायला लागला. तेवढ्यात त्यांच्या वडिलांनी म्हणजे व्यासाने आवाज दिला, शुक 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 शुक. त्याचं नावच पडलं शुक. त्या मुलाचं नाव पडलं शुक. आणि असेच वनाच्या दिशेनं पळू लागले. आणि आता ते आजची रात्र पळतील, उद्या पाहू आपण त्यांचं काय. ते असणारे व्यासाजी शुकाचार्य वनाच्या दिशेनं पळायला लागले. त्याचं साधू संत वर्णन करतात. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले 12 वर्ष न पाणे रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले 12 वर्ष
भगवेची पळून गेले रे ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे दारुण केले ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे दारुण केले